केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे या शपथविधीनंतर पहिल्यांदाच रावेरमध्ये आल्या, त्यांच्या होम ग्राउंडमध्ये आल्या। दरम्यान जळगाव शहरात रक्षा खडसेंचं जोरदार स्वागत केलं जातंय। रक्षा खडसेंनी रावेरमधनं विजयाची हॅट्रिक साधली आणि इतकंच नाही तर या वेळेला मंत्रिपदाची माळही रक्षा खडसेंच्या गळ्यात पडलेली आहे। त्यामुळे रावेरमध्ये त्यांच्या मतदारसंघात त्यांचं जोरदार स्वागत केलं जातंय। मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्या पहिल्यांदाच रावेरमध्ये आल्यात। रावेर भाजपचा बालेकिल्ला मानला जातो। अंतर्गत कुरबुरी, विरोधकांची नाराजी, विरोधकांची अडचण या सगळ्यावरती मात करत रक्षा खडसेंनी लोकसभेच्या निवडणुकीत विजय मिळवला आणि त्यांना मंत्रिपद सुद्धा देण्यात आलंय। या ठिकाणी आता काही वेळातच जेसीबीच्या माध्यमातून पुष्पवृष्टी होणार आहे। आपण बघू शकतोय की जेसीबीच्या माध्यमातून या ठिकाणी पुष्पवृष्टीसाठी तरुण सगळे सज्ज झालेले आहेत। एकीकडे ढोल ताशाचा गजर आहे तर दुसरीकडे जेसीबीच्या माध्यमातून पुष्पवृष्टी होताना आपल्याला बघायला मिळते। जवळजवळ 10 ते 12 जेसीबी या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि त्या माध्यमातून जेसीबी पुष्पवृष्टी या ठिकाणी करण्यात येताना आपल्याला पाहायला मिळते। काही तर रक्षा खडसेंचं जोरदार स्वागत त्यांच्या मतदारसंघात रावेरमध्ये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।